बोला. सर्वांना जय भीम. भीम जयंती जो पिक्चर माननीय म्हैसकर साहेबांनी जो बनवलेला आहे, त्यामध्ये समाजाचे जे आज आपण जे पाहतो आहे, समाजाचे जे प्रामाणिकपणे महापुरुषाच्या विचारावर जे लोक काम करत आहे, तर त्या लोकांना कसं मागं ओढायचा प्रयत्न या समाज गेल्या काही वर्षापासून म्हणजे बाबासाहेबांच्या काळापासून सतत होत आहे. तर या चित्रपटामध्ये तेच दाखवलेलं आहे की जो माणूस प्रामाणिकपणे काम करतो आहे, तर बाबासाहेबांच्या मोमेंटमध्ये, महापुरुषाच्या मोमेंटमध्ये जे लोक काम करत आहेत त्यांना कसं मागं ओढेल, किंवा राजकीय क्षेत्रात असो, धार्मिक क्षेत्रात असो किंवा सामाजिक क्षेत्रात असो. तर या पिक्चरमध्ये प्रोड्युसर साहेबांनी, डायरेक्टर साहेबांनी खूप चांगलं असं कॅरेक्टर त्यांनी दाखवलेलं आहे की समाजातले लोक आपल्यासोबत एकदम प्रेमाने राहून आपलाच कसा घात करते. तर ह्या पिक्चरचा काय मेन उद्देश तो आहे की आपण समाजामध्ये, आता आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी जरी काम करत असेल, पण आपण एका समाजातली, एक कुटुंबातले आपण लोक आहे. बाबासाहेबांचे आपण विचाराचे पाईक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक आहे, महात्मा फुलेच्या विचाराचे पाईक आहे. ते महापुरुषाचे विचार हे कुठं ना कुठे महाराष्ट्रामध्ये, कुठं ना कुठे भारतामध्ये हे प्रत्येक लोकात रुजले पाहिजे. आणि महापुरुषाच्या विचारांचा महाराष्ट्र आणि महापुरुषाच्या विचाराचा भारत हा बनला पाहिजे, या पिक्चरचा उद्देश आहे. आणि जोपर्यंत आपण एकजुटीनं काम करत नाही, तोपर्यंत आपण कुठलीच क्रांती समोर आणि यशस्वी करू शकत नाही. त्याकरिता हा पिक्चर म्हैसकर साहेबांनी खूप मेहनत करून गेल्या 2 वर्षापासून त्यांच्यावर ते मेहनत करत आहे. आणि मेहनत करून ते समाजासमोर दाखवत आहे की आपण आपलाच वैर न करता, कारण की आपण बुद्धिस्ट विचाराचे लोक आहे. आणि बुद्धिस्ट सांगते आहे की स्वतःचा स्वार्थ सोडून आपण प्रत्येकासोबत चांगलं प्रेम भावनेनं काम केलं पाहिजे. राजकारण दुसरा पार्ट आहे, पण आपण जेव्हा समाजात राहतो आहे तेव्हा आपण धार्मिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात एकत्र राहिलं पाहिजे. आणि आपण सोबत राहून आपलाच घात नाही केला पाहिजे, या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. करिता माझं सर्व आर्वीकरांना, संपूर्ण विदर्भातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना माझी एक नम्र विनंती आहे की भीम जयंती पिक्चर सर्वांनी पाहावे. ह्याच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर सांगत आहे आणि सर्वांना मी विनंती करत आहे. जय भीम.